श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरामध्ये शक्तिपीठ महामार्ग ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जात आहे त्या शेतकऱ्यांसोबत डीपीटी मॅडम व तहसीलदार यांनी साधला संवाद। डोंगरकडा येथे श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून शक्तिपीठ महामार्ग जात आहे त्या शेतकऱ्याने या रस्त्यासाठी विरोध केला होता, म्हणून शेतकऱ्याला चर्चा करण्यासाठी डीपीटी माननीय प्रतीक्षा भूते भूसंपादक अधिकारी तथा उपअधिकारी व कळमनुरीचे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेमध्ये आम्ही सर्व शासनाच्या नियमाने काम करत आहोत, आपले काही मत तुम्ही मांडा असेही ते बोलत होते। तर शेतकऱ्यांनी आमची जमीन भाडे तत्वावरची घेण्यात यावे, आमच्या लेकराबाळाला नोकऱ्या देण्यात याव्या असेही भूसंपादक प्रतीक्षा मॅडम यांना चर्चा केली। नाहीतर आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही असेही सांगण्यात आले। ती देणार नाही आम्ही, मात्र जे आमचे जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचं निरसन करायला पाहिजे। आमचा मुद्दा, पहिला मुद्दा शक्तिपीठ रद्द, दुसरा मग आता जे आम्ही मागण्या जे मांडलेले आहेत आता ते बघू ते काय करतात त्याच्यावर। आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही कोणत्याही बी याच्यामध्ये परिस्थितीमध्ये आम्ही जमिनी देणार नाही आणि शासन ही आमची दिशाभूल करीत आहे। सन्माननीय प्रांताधिकारी तसेच सन्माननीय तहसीलदार आज डोंगरकडा येथे शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते। अतिशय सकारात्मक वातावरणामध्ये ही बैठक पार पडलेली आहे, संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे मुद्दे मांडलेले आहेत। त्या मुद्द्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो राज्यभर जो गाजणारा मुद्दा आहे तो म्हणजे शक्तिपीठ जो मागितलेला नाही। राज्य सरकारला कुठल्याही यंत्रणेने, कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही समाजातील कुठल्याही घटकांनी शक्तिपीठ हा व्हावा किंवा करावा अशी विनंती किंवा मागणी केलेली नसतेच जो न मागता तयार करण्यात आलेला शक्तिपीठ आहे तो रद्द करण्यात यावा अशी आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती केली आहे। आमची विनंती त्यांनी राज्य सरकारपर्यंत पोहोचावी अशी आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांना तशी सूचना केलेली आहे। तसेच जर तुम्ही शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या सन्मानपूर्वक या ठिकाणी विचार करणार असाल, त्याच्यामध्ये जर आमच्या मुलांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणार असाल आणि आमची जमीन जर तुम्हाला घ्यायची असेल तर आम्ही ती जमीन तुम्हाला भाडे तत्वावर द्यायला तयार आहोत आजन्मासाठी। म्हणजे आमच्या जमिनीचं तुम्ही आज मूल्यमापन करसाल आणि काहीतरी मोजकं आपलं सांगून आमच्या थोडक्या याच्यामध्ये आमची बोळवण करसाल तर ते आम्हाला होणार नाही। आमच्या वडिलोपार्जित जमीन येतात हजारो पिढ्यांपासून आम्हाला ती जमीन जगवत आहे, म्हणून जर तुम्हाला आमची जमीन घ्यायची असेल तर ती भाडे तत्वावर घ्यावी किंवा टोलमध्ये आमच्या समावेश करून घ्यावा। म्हणजे जोपर्यंत तो रस्ता राहील, जोपर्यंत त्या रस्त्याचं नूतनीकरण होत राहील, दुरुस्ती होत राहील, त्यामध्ये आमच्या सर्व जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वारसांचं हे त्या ठिकाणी हिस्सा राहिला पाहिजे, म्हणजे शेअर्स राहिले पाहिजे अशी त्या माध्यमातून आम्ही विनंती केली आहे। आता पाहूया काय सकारात्मक त्याच्यातून निर्णय होतो, परंतु आमच्या ह्या मागण्या आम्ही हे प्रांताधिकाऱ्याकडे आणि सन्माननीय तहसीलदाराकडे मांडलेल्या आहेत आणि शक्यतो हा शक्तिपीठ रद्दच करावा, कारण या शक्तिपीठाच्या माध्यमातून जी लाखो करोडो रुपयांची जी यांनी कर्ज काढलेलं आहे त्या कर्जाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर जो अतिवृष्टीधारक शेतकरी झालेला आहे, उद्ध्वस्त झालेला शेतकरी झालेला आहे, त्याच्या अक्षरशः जमिनी खडून गेल्या आहेत, पिकं गेलेली आहेत, म्हणून राज्य सरकारने दिलेला शब्द पाळण्यासाठी कर्जमुक्तीचा किंवा सातबारा कोराचा शब्द पाळण्यासाठी ही शक्तिपीठ साठी जी निधी उभा करण्यात आहे तो निधी यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वापरावा अशी आम्ही या सगळ्या शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती केली आहे। जर तुम्हाला खरोखरच शेतकरी वाचवायचा असेल तर तो निधी इकडे वळवावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी आम्ही माध्यमातून विनंती केली। दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे आम्ही याच्यामध्ये राज्य सरकारनं जो तुगलकी निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या 15 रुपये प्रति टन हे येणाऱ्या हंगामातून जो वजा करण्याचा निर्णय घेतलाय तो निर्णय सुद्धा आपण रद्द करावा अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्वरित लवकरात लवकर 50,000 रुपये हे अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना देण्यात यावेत अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे। आज आपण सर्व शेतकरी बंधूंच्या विनंती होती मी आणि तहसीलदार साहेब शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी आपण इथे डोंगरकडा येत आहोत। त्यामध्ये हा महामार्ग काय आहे, या महामार्गाचे भूसंपादनाचे कायदे काय आहेत, कायद्यामध्ये भूसंपादन करण्याची प्रक्रिया काय असते आणि
त्यानंतर भूसंपादनाच्या नंतर काही शेतकऱ्यांच्या काही शंका होत्या, त्या शंका निरसन करण्यासाठी आपण आलो होतो, आज इथं आलो होतो। यामध्ये जर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याकडून जे काही नियमांतर्गत आहे ते देण्यात आलेले आहेत। तसेच त्यांच्या काही शंका आहेत, त्या शंका दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न प्रशासनानं केलेला आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांवरती आता हा निर्णय आहे आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य करावे हेच प्रशासनामार्फत त्यांना मी कळकळीचं आवाहन करते। हे शेतकरी बाधित शेतकऱ्यांचा निर्णय आहे, ते म्हटले आता आम्ही आमच्या स्तरावर चर्चा करतो, त्या अंती जो काही निर्णय आहे तो प्रशासनाला मान्य आहे। आम्ही प्रत्येक त्यांची मागणी जी आहे राज्य शासनामार्फत पोहोच करतो आणि त्यांच्या प्रत्येक विनंतीचा आम्ही मान राखतो। नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज।